नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आता सायली आणि प्रतिमाचा DNA मॅच होणार आणि सगळ्यांना समजणार की सायली हीच तन्वी आहे. तर सायली आता गरोदर आहे, त्यामुळे प्रतिमा सगळ्यांना म्हणते, मी सायलीला माझ्याबरोबर आमच्या घरी नेते माहेरपणासाठी. आता मधुभाऊ असते तर त्यांनी पण हेच केलं असतं आणि मलाही खूप इच्छा आहे की सायलीने माझ्याबरोबर यावं. तर सगळ्यांनाच ही गोष्ट खूपच आवडते आणि सायलीलाही प्रतिमाबरोबर जायला खूपच आवडतं. मग त्या दोघी घरी जातात. तर घरी गेल्यावर प्रतिमाला सायलीसाठी काय करू आणि काय नाही असं होतं. ती सगळ्या सायलीच्या आवडीच्या वस्तू बनवायला घेते. रविराज पण सायलीला बघून खूपच खुश होतात. त्यांना असं वाटतं की त्यांची तन्वीच घरी आली. तर सायलीला आता तिथे गेल्यावर परत छोट्या तन्वीचे भास व्हायला लागतात आणि ती तन्वीच्या रूममध्येच थांबते. तर तिला अजूनच सगळं आठवायला लागतं आणि ती चक्कर येऊन खाली पडते. तर सायलीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतात. तर तिला ब्लड देण्याची गरज असते. तर आता प्रतिमा सायलीला ब्लड डोनेट करते. तर आता तिथे डॉक्टर म्हणून अश्विनच असतो. तर अश्विन आता DNA टेस्ट करतो. तर त्याला कळून चुकतं की सायली हीच खरी तन्वी आहे. तर अश्विन आता सगळ्यांना सांगेल का की सायली हीच खरी तन्वी आहे ते. असेच प्रोमो बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.